महाशिवरात्री निमित्तानं ठाण्यात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानातील अग्निकुंड हा काशीतील पवित्र ज्योतीने प्रज्वलित केला गेला। काशी ते कोपिनेश्वर अशी ज्योतीची यात्रा असून या ज्योतीचे काल रात्री ठाण्यात आगमन झाले। पंडित शिवन चौंबे व अनिरुद्ध शास्त्री हे दोघे पंडित काशीहून पवित्र ज्योती घेऊन आले होते। त्यानंतर कोपिनेश्वर मंदिरातून मिरवणुकीने होमाच्या ठिकाणी ज्योत आणली गेली। या होमात आहुती देण्याबरोबरच ठाण्यातील भाविकांना 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शनही घडवण्यात आलं। हिंदू धर्मात 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे। महाशिवरात्रीच्या दिनी लाखो भाविकांकडून ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं जातं। त्याचबरोबर होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानही केले जाते। गेल्या 4 वर्षांपासून भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी, नौपाडा मंडळ आणि समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने आमदार निरंजन डावकरे यांच्या माध्यमातून महाशिवरात्री दिनी होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडवण्याची परवानगी उपलब्ध केली। जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झालेल्या या होम आहुनामध्ये 151 दाम्पत्य सहभागी झाले होते। कार्यक्रमाचा आयोजक भाजपाचे आमदार व समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांनी अधिक माहिती दिली आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सायंकाळी 6 वाजता नुपूर नृत्यालयाच्या निवेदिता रानडे यांच्या वतीनं तांडव नृत्य कार्यक्रम सादर करण्यात आला होता, असं भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष व आयोजक विकास घांगरेकर यांनी सांगितले। सदर कार्यक्रमास माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, परिवहन समिती सभापती विलास जोशी व इतर मान्यवर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्या पुढाकाराने या इकडे शिवाजी मैदानाला आयोजित केले गेली 3 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम आमच्या माध्यमाने सुरू आहे। हा 4था वर्ष आहे आणि यावर्षी एक वेगळा संकल्प घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला। याच्यामध्ये काशी विश्वनाथवरनं ज्योत या इकडे आम्ही घेऊन आलेलो आहोत। प्रत्येक जणाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं हे शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनाने विचार करून हे काशी विश्वनाथवरनं यावर्षी आम्ही ही ज्योत या इकडे आणलेली आहे। पुढच्या वर्षी सोमनाथ आणि त्याच्या पुढच्या वर्षी असे वेगवेगळे 12चे 12 ज्योतिर्लिंग करण्याचा संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे। मी आपल्या माध्यमाने सर्व स्थानिकांना विनंती करेन की आवर्जून त्यांनी या अलौकिक कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा आणि आपण या कार्यक्रमाला भेट द्यावी। सर, किती भाविकांनी आज या इकडे जो हवनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये 151 जोडपे हे या हवनाच्या कार्यक्रमाला बसलेले आहेत।